आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। रोहित पवार यांच्या मागे फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी। आम्ही लोकशाहीची लढाई ती कायम सुरू राहणार। संजय राऊतांची ईडी चौकशीवरून भाजपवर टीका। अजित पवारांचा ईडीनं छळ केला म्हणून ते भाजपसोबत गेले, आता त्यांना शांत झोप लागते। ईडी चौकशीवरून संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। जे पवार कुटुंबातले एक प्रमुख नाव आहे, त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला, त्यांच्या कुटुंबाचा छळ केला। ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, असताना शांत झोप लागते, कारण ते भाजप बरोबर आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। थोड्याच वेळात विधान भवनामध्ये सुनावणीला सुरुवात होणार। मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह याचिकेवर सरन्यायाधीशांसमोर आज सुनावणी। मराठा समाजाच्या वतीनं खुली सुनावणी घेण्याची मागणी। मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाचा आज 5वा दिवस। जरांगेंचा पायी मोर्चा आज पुण्यातील खराडेमधून लोणावळ्यामध्ये दाखल होणार। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चाचा आज लोणावळ्यामध्ये मुक्काम।